श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही हा अध्याय शेवटपर्यंत बघावा अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. चला तर आपण सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नुपती, समर्थचरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणोनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयांसी, श्रवण करती दिवसनिशी, हेरडी कराधिक शास्त्रयासी, वेतने देऊनी ठेविले. त्या समय मुंबापुरी विष्णुभ्रुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नुपापोटी. बहुत करुणी खटापटी, भुवंसी शेवटी आणले. रात्रंदिन नूप मंदिरी, वेदांतचर्या ब्रह्मचारी, करती तेथे अंतरी, नृपती बहु रुकावे. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीन जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींची. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे 19 सत्वर यतिराज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुणी येशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग मजविली. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वास्थानी, विकल्प पातला म्हणी, स्वामींसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करती शयन, जवळी पारशी दोघी जण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली भुवांसी, लोटलिया काही नेशी, एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसी. आपल्या अंगावरील वृश्चिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबोनी उठले लोकरी, बोबडी पडली वैखरी, एक शब्द न बोलवे, जवळी होते ते पारशी, जागृत आली तयांसी. त्यांनी धरुणी भुवांसी सावध केले त्यावेळी, मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगता समजत. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडते. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागेल्या प्रश्नासी खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी, काय म्हणून ब्यालासी. जरी वृथा भय मानितोसी, मग पद जाणती कैसी. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवांप्रती पटली खुन, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सदादित. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला घडवून, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पण मस्तू. मित्र मैत्रिणींनो, हा आपला अध्याय होता 7. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.